नमस्कार मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नेक्स्ट इंट आणि नेक्स्ट लाईन हे जर दोन कंबाईन जर आपण मेथड यूज केल्या एका प्रोग्राममध्ये तर काय इश्यू येऊ शकतो, काय प्रॉब्लेम येऊ शकतो आणि ती कसा सॉल्व करायचा आणि तो प्रॉब्लेम कशामुळे आला ते ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर फर्स्ट काय करू, एक सिंपल प्रोग्राम आहे हा टेस्ट नावाचा. टेस्ट क्लास आहे आणि एक मेन मेथड ॲड केली ह्याच्यामध्ये आणि नंतर एक स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि स्कॅनर क्लास इम्पोर्ट केला. त्याच्यामध्ये काय केले, फर्स्ट एंटर द एज हा मेसेज शो केला आणि एज एंटर केलं, कारण हा काय करायचे यूजरकडून इनपुट घ्यायचे आपल्याला, त्यासाठी आपण स्कॅनर क्लास घेतो. करेक्ट. मग नेक्स्ट इंट मेथड कशामध्ये, स्कॅनर क्लासमध्ये अवेलेबल आहे, म्हणून ऑब्जेक्ट नेम डॉट स्कॅनर क्लास ऑब्जेक्ट नेम डॉट नेक्स्ट इंट. सेम एजसाठी पण सेम केलं, त्यासाठी नेक्स्ट लाईन मेथड घेतली. करेक्ट. तर आता मला फर्स्ट याला रन करू, एक्झॅक्टली इश्यू काय येतो ते आयडेंटिफाय करू आधी. तर याला रन केल्यानंतर काय आहे की एंटर एज हा मेसेज शो झाला. फॉर एक्झाम्पल आपण एज एंटर करू, त्यानंतर आपण जर एंटर प्रेस केलं तर काय केलं त्यांनी, डायरेक्ट नेम म्हणजे हे वाली लाईन एक्झिक्यूट केली आणि त्याच्यानंतर काय केलं, डायरेक्ट हा वाला मेसेज शो केला त्यांनी. हे मेसेजला अलाव केलं का त्यांनी, नेम एंटर करण्यासाठी अलाव केलं का युजरला, नाही केलं. करेक्ट. तर हा मेन प्रॉब्लेम आहे. करेक्ट. तर हा प्रॉब्लेम कशामुळे आला ते आपण आयडेंटिफाय करू, म्हणजे एक्झॅक्टली इश्यू कशामुळे आला ते चेक करू. फॉर एक्झाम्पल हा फर्स्ट कॉपी करू हा प्रॉब्लेम. आता ह्या लाईनला काय होणार की फॉर एक्झाम्पल इथं एंटर एज केलं याने, एंटर सपोज 25 एंटर केलं, एज त्याने 25 एंटर केलं. करेक्ट. 25 एज एंटर केल्यानंतर आपण काय करणार, एंटर प्रेस करणार. करेक्ट. ज्या वेळेस नेक्स्ट लाईन मेथड कॉल होते त्यावेळेस काय करणार, जस्ट ही 25 रीड करणार, जे आपण एंटर दिले ते रीड नाही करणार. त्याने काय होणार की 25 हे जस्ट रीड करून ती कशाला ह्याच्यामध्ये टाकणार, ते कशामध्ये, हे 25 ही मेथड रीड करणार आणि ती कशामध्ये होल्ड करणार, एजमध्ये. म्हणजे एज काय झालं, 25 झालं. पण जी राहिलेलं एंटर ही आहे ती त्याने रीड केलं का, नाही. मग नंतर काय होतं की नेक्स्ट लाईनला ही ॲज इट इज मेसेज शो होतं, एंटर, जसं आपलं इथं झालं आहे तसं एंटर केल्यानंतर एज. करेक्ट. नंतर ही वाली मेथड काय करणार, जी एंटर रिमेनिंग राहिलेलं होतं हे एंटर रीड करणार, ही एंटर घेणार. म्हणजे इंटरनली काय करतं ते, इथं एम्प्टी स्ट्रिंग घेतं, थोडक्यात म्हणायचं ते एम्प्टी स्ट्रिंग घेणार ते आणि एजमध्येच टाकणार. एज ही, कारण इथं एंटर म्हणजे काहीच नाही ना, ते एम्प्टीच आहे म्हणायचं ना, इनडायरेक्टली ते एम्प्टीच आहे. मग ते नेममध्ये काय होणार, एम्प्टी स्टोअर होणार. म्हणजे नेम म्हणजे फॉर एक्झाम्पल हे स्टोअर होणार, असं स्टोअर होणार एम्प्टी. मग ते ज्यावेळेस आपण आउटपुट पाहू इथं काहीच शो झालेलं नाही, म्हणजे ते एम्प्टी इंटरनली स्टोअर झालेलं आहे त्यामध्ये. तर ते कशामुळे झालं की ज्यावेळेस एंटर दिलं म्हणजे त्याच्यानंतर काही इनपुट नाही असं कन्सिडर होतं. म्हणजे नेक्स्ट लाईन काय करते, हे जस्ट एंटर भेटतं याला ना, मग ह्याला असं रिअलाईज होतं की हे युजरनेच एंटर दिलेलं आहे. म्हणजे ह्याच्या टायमाला कशाच्या, नेक्स्ट नेमच्या म्हणजे नेक्स्ट नेम ह्या टायमाला युजरनेच एंटर हे प्रेस केलेले आहे असं नेक्स्ट लाईन मेथडला रिअलाईज होतं. मग काय होणार, नेक्स्ट लाईन म्हणजे थोडक्यात ती कंप्लीट लाईन असं कन्सिडर होतं. ज्यावेळेस एंटर आपण प्रेस करतो, फॉर एक्झाम्पल आपलं एका लाईनला ABC वगैरे काहीतरी केलं आपण, फॉर एक्झाम्पल असं काहीतरी कीवर्ड हे केलं आणि ज्यावेळेस आपण एंटर प्रेस करतो तर मग काय होणार, नेक्स्ट लाईनला जातं त्यावेळेस ही काय करणार, ही
नेक्स्ट लाईन मेथड काय करणार, हीच रीड करणार तेवढं. करेक्ट. तसं ह्याला काय भेटणार, एंटर भेटलं. सपोज ह्याला एंटर भेटलं. एंटर भेटल्यानंतर काय करणार, जी एंटर आहे इथं ती एंटरच रीड करणार. मग ह्याच्यामध्ये वर्ड वगैरे होता का, म्हणजे कॅरेक्टर वगैरे होतं का, नाही. मग काय करणार, जस्ट एम टी ना तेच जस्ट तिथं एंटर केलं तर म्हणलं एम टीच असणार जस्ट. मग ती एम टी रीड करणार, म्हणून तिथं आपल्याला त्यावेळेने मेसेज शो होत होता. म्हणजे तिथं काही कॅरेक्टर वगैरे वर्ड वगैरे अलाव करत नव्हतं युजरला इनपुट करण्यासाठी. मग ते हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करणार आपण. आधी आपल्याला काय करावं लागेल, ज्यावेळेस एंटर जे अलाव करतं आहे, एंटर जे होल्ड केलं इथं ते एंटरला आपल्याला रिमूव्ह करावं लागेल. मग त्यावेळेस मग एंटर नेम नंतर तो काय करणार, आपल्याला अलाव करणार की एंटर नेम, म्हणजे नेम वगैरे आपण एंटर करू शकतो तिथं. मग हे फर्स्ट आपल्याला हे एंटरला रिमूव्ह करावं लागेल. मग ते एंटरला रिमूव्ह कसं करणार आपण, तर आपण एंटर रिमूव्ह करण्यासाठी नेक्स्ट लाईन नावाची मेथड आहे. हे काय करणार, रिमूव्ह करणार. जे एंटर 25 बरोबर आपण एंटर प्रेस केलं ते एंटर होल्ड केलं ते ह्या लाईनने काय करणार, ते रिमूव्ह होणार. आणि ॲज इट इज जो नॉर्मल फ्लो होता प्रोग्राम एक्झिक्युशनचा, तो नॉर्मल फ्लो एक्झिक्यूट होईल. आता चेक करू एकदम. 25 एंटर केलं. आता बघा त्याने अलाव केलं. आता नेम एंटर करू, फॉर एक्झाम्पल विठ्ठल. करेक्ट. आता आउटपुट बी जे एक्सपेक्टेड होतं ते एक्सपेक्टेड आउटपुट शो झालेलं आहे. आणि जी युजरला जी प्रॉब्लेम होता, युजरला अलाव करत नव्हतं एंटर नेम करण्यासाठी, ते पण अलाव केलं त्याने. करेक्ट. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की नेक्स्ट इंट आणि नेक्स्ट लाईन मेथड जर आपण कंबाईन यूज केल्या तर काय प्रॉब्लेम येऊ शकतो आणि तो प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा ती ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.